अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप छान असाल. सो आजचा व्लॉग तुम्हाला समजलाच असाल. डेली रुटीनवरती हा व्लॉग होणार आहे की मी डेलीचं काय करते, माझं रुटीन कसं आहे, मी काय खाते आणि काय ऑल्सो तेच तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. अँड तुम्ही जर पण चॅनलला नवीन असाल तर प्लीज गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका अँड बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून माझा जो पण व्लॉग असेल तो तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले येईल. आणि सगळ्यात पहिले मी तुम्हाला आय एम सॉरी म्हणते, कारण की माझे व्लॉग्स खूप डिले होत होते. म्हणजे मी मध्ये स्टॉप केले होते माझे व्लॉग्स. सो काही रिझन होतं त्यामागे, सो त्यामुळे झालं होतं. बट यापुढे अजिबात होणार नाही. सो माझे व्लॉग्स कंटिन्यू येत राहतील. सो गाईज कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. ॲक्च्युली मला आंघोळ करायची आणि इतकी सारी लाईन आहे ना तिथे, तुम्ही बघितलं असं किती सारे बकेट्स पडलेत. सो मला थोडा वेळ वेट करावं लागेल, म्हणून मी मॉर्निंगला खूप लेट उठते. बट आज खूप लवकर उठलेली मी. बट थोडा वेळ वेट करू, तोपर्यंत थोडंसं बाकीचे कामं करून घेऊया. चला. तर आंघोळ झाली आणि त्यानंतर विचार केला की वंदना घ्यावी. सो पहिले मी माझ्याकडे ना गौतम बुद्धाची 2 मूर्ती ठेवली आहे. सो तेच मी माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती. सो विचार केला की अगरबत्ती लावूया. सो अगरबत्ती लावली, छान वंदना घेतली. कारण की प्रोडक्टिव्ह डे जाण्यासाठी ना हे पूर्ण हेक्टिक डे जातो. असं सुरुवात चांगली केली ना तर पूर्ण दिवस आपला चांगला जातो. सो या. सो फायनली काहीच मग रेडी झाली. आता डिरेक्टली ड्युटीवर जाईल. सो माझी ड्युटी आहे 9 to 5. सध्या तरी माझी 9 to 5 ड्युटी आहे. सो त्यामुळे आता 9 वाजलेत. सो मी लगेच जाते आणि त्यानंतर बघूया दिवसभर काय करतो. आता मी कॅन्टीनला चालले आहे. सो दिस इज माय फ्रेंड. अँड कुठे गेली ती संजना? संजना गाईज, दिस इज संजना. सो आता मी नाश्ता करायला चालले. मला खूप बोलली गाईज, सकाळ मध्ये माझा मूड ऑफ केलाय मला. तिला बोलण्यासारखं तिने केलं पण आहे. सो या. असतील तर आमचा लंच ब्रेक होणार आहे. सो थोडं लंच ब्रेकला जाईल आणि थोडे असाइनमेंट्स पण आहेत मला लिहायचे. सो ते पण कंप्लीट करायचे. इथलं जो लिहायचं होतं तसं पूर्ण झालेलं आहे. देन त्यानंतर मग आम्ही जेवायला जाऊ. सो काहीच आता जेवायला चालले मी. अँड आता 12-12:30 झालेत. सो या. थोड्या वेळ उन्हात कारण की खूप थंडी पण आहे. सो आम्ही थोड्याशा उन्हामध्ये थांबायचा विचार करते, कारण की संध्याकाळला कसं होतं असं बोलते ती. सो या. सो गाईज मी आता रूमवरती आलेली, कारण की ना 1 ते 2 आमचा लंच ब्रेक आहे. सो माझ्याकडे पूर्ण 1 तास आहे. सो त्यामुळे मी रूमवर येऊन थोडंसं रिलॅक्स करत होती आणि थोडेसे व्हिडिओज पण एडिट करायचे आहेत मला, शॉर्ट्स वगैरे. सो ते करेल मी. सो या. गुड इव्हनिंग गाईज. तर इव्हिनिंग झाले. मी 5 वाजता आली होती रूमवरती, कारण की 9 to 5 ड्युटी आहे माझी. सो तर पहिले ना एक स्क्रिप्ट लिहिलेली मी. ॲक्च्युली स्क्रिप्ट आहे माझ्याकडे. एक व्हिडिओ होता, तो मला शूट करायचा होता. सो तोच केला मी आधी. माईक पण इथेच ठेवले आणि मी विसरले पण माईकने बोलायचं. बट एनिवे गाईज, तर खूप दिवसांनी मी ब्लॉग करते. सो लिटरली मला खूप वाईट वाटत होतं की मी काही दिवस ब्लॉग नाही टाकले. काही दिवस नाही म्हणता येईल की मंथ मी ब्लॉग नाही टाकले. बट स्टील गाईज मी परत ट्राय करेल की तेवढाच इफेक्ट देईल. सो आता थोड्या वेळाने जेवायला जाईल. सो विचार केला की माईक लावूनच घेते. तर एक क्वेश्चन आहे, त्याचं सगळ्यांनी तुम्ही मला एक कमेंटमध्ये आन्सर सांगा. तर बहुतेक जणांना माहीत नसेल की मी एक आर्ट स्टुडंट आहे आणि सध्या मी आता नर्सिंग करते. तर आता मी सध्या हॉस्टेलमध्येच आहे आणि हॉस्टेलमध्ये शूट करत आहे. तर ना आर्ट स्टुडंट टू नर्सिंग म्हणजे काय जर्नी आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर मी याच्यावरती ब्लॉग बनवेल. जर तुम्हाला आवडेल म्हणजे बघण्यासाठी, तर प्लीज गाईज कमेंटमध्ये यस टाईप करा की आम्हाला आवडेल म्हणून. मग त्यावरती मग मी एक व्लॉग घेऊन येईल.
तर आता सध्या इव्हिनिंग आहे, तर थोड्या वेळाने मी तयारी करून जेवायला जाईल. सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. सो रूममध्ये येऊन बघितलं तर कोणीच नाही आहे. मी आणि संजना आहे. संजना बाहेर बसले. तर अर्धेजण ड्युटीवरती गेले. तर आता आम्ही पटकन रेडी होते. सो मी हा क्रॉप टॉप घातला आहे, बट याच्यावरती मला स्वेटर घालावं लागेल कारण की अलाउड नाही आहे. सो तर आता पटकन रेडी होते. तुम्हाला दाखवते एक गोष्ट. मी लिटरली माझा बेड बघू शकता किती मेसी झाला होता, कारण की मला व्हिडिओ काढायचं होतं म्हणून तशीच मी पटकन रेडी झाले आणि तसाच बेड ठेवला. सो पटकन तयारी करूया आणि जेवायला जाऊ. गुड मॉर्निंग गाईज. गुड आफ्टरनून झालं ॲक्च्युली, बट आय एम रिअली सॉरी की काल ना मी ब्लॉग करू शकले नाही. मी एवढे जास्त थकले होते ना की लिटरली मी माहिती आहे जेवून आले, देन त्यानंतर मग प्रेयर वगैरे झाली आणि स्टडी टाईमच्या वेळेस मी झोपून गेले. अक्षरशः मला इतकी झोप आली ना की मला समजलंच नाही की मी कधी झोपले. देन त्यानंतर मग टिफिन आलेला, माझा रोज रात्री टिफिन येतो. सो तो टिफिन खाल्ला, नंतर त्यानंतर परत झोपले. तर आत्ता डिरेक्टली उठले. सो म्हटलं की तुम्हाला इन्फॉर्म करावं. सो या गाईज, सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय एम सॉरी मी पूर्ण क्लिप्स नाही घेऊ शकले, बट नेक्स्ट टाईम मी पूर्ण ट्राय करेन. सो आय होप गाईज तुम्हाला थोडा तरी माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.